नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं अतुल सर इंग्लिश क्लास युट्यूब चॅनलवर स्वागत. पहा, आज सेशन मध्ये तुम्हाला दोनच संकल्पना मी शिकवणार आहे आणि त्यांचं ग्रॅमॅटिकल प्रोग्राम कसं असतं हे सुद्धा शिकवणार आहे. बघा, जसं हा माझा इंग्लिश ग्रामरचा चॅनल आहे, तसंच माझा इंग्लिश स्पीकिंगचाही चॅनल आहे. त्याचं नाव पहा, सर्च इंग्लिश अकॅडमी. यावर कसं असतं, ह्या चॅनलवर वाक्यरचना, वाक्य इंग्रजीच्या, नंतर वेगवेगळ्या रचना असतात, जसे की पाऊस येण्याची संभावना आहे, हे काम करणं सोपं असतं, राईट. नंतर शब्दार्थ. शब्दार्थ कसे असतात, जसे की बघा, मोठा, फार मोठा, है की नाही. नंतर अगदी मोठा, म्हणजे मोठा ह्या शब्दाचे रिलेटेड तुम्हाला शब्द देणार, त्याला इंग्लिश मध्ये काय म्हणणार ते सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये सांगणार. पहा, अशा प्रकारे त्या चॅनलवर मी कन्सेप्ट घेत असतो आणि शिकवत पण असतो. आता या चॅनलवर येऊया. इंग्रजी ग्रामर मध्ये ह्या दोन संकल्पनांचा अभ्यास करा. आता ही जी संकल्पना आहे ती आहे तुमची काय, पहिलं समजून घ्या, इन्फिनिटिव्ह. आणि दुसरी आहे तुमची काय, जर्न. इन्फिनिटिव्ह म्हणजे काय करायचं, तुम्हाला वाक्यामध्ये टू चा वापर करायचा, आणि जर्न म्हणजे काय, तुम्हाला वाक्यामध्ये आयएनजी चा वापर करायचा. पण आता कुठं हे समजून घ्या. तुम्हाला इन्फिनिटिव्ह म्हणलं तर काय, जे क्रियापद आहे, दोन क्रियापद असणार. दोन क्रियापद, जसे की पहा, आय लाईक रीडिंग, बरोबर. मग तुम्हाला काय करायचंय, आय लाईक टू रीड, म्हणजे जे दुसरे क्रियापद आहे त्याच्या पुढे तुम्हाला काय करायचंय, टू घ्यायचे, आणि त्या टू नंतर क्रियापदाचं पहिलं रूप. ओके. आणि जर्न म्हणजे काय, सोपं आहे की, जसं की बघा, हे पहिलं वाक्य तुमचं इन्फिनिटिव्हचं आहे आणि दुसरं वाक्य हे कशाचं आहे, तुमचं जर्नचं आहे. म्हणजेच क्रियापद आणि दुसऱ्या क्रियापदाला तुम्हाला काय करायचं, मूळ रूपाला आयएनजी, काय मूळ रूपाला काय करायचं, क्रियापदाच्या आयएनजी लावायचे. म्हणजेच काय, आय लाईक रीडिंग म्हणजे मला वाचायला आवडतं, आणि ह्याचाही अर्थ काय, मला वाचायला आवडतं. आता इन्फिनिटीची माहिती पाहू आपण. पुरुष अगर वचनाप्रमाणे न बदलणारे टू युक्त क्रियापदाचे मूळ रूप म्हणजेच इन्फिनिटिव्ह. आता ह्या टू चा संबंध डायरेक्टली ह्या क्रियापदासोबत आहे, हे लक्षात घ्या. काय, ह्या टू चा संबंध फक्त ह्या क्रियापदाशी आहे, ना की ह्या क्रियापद आणि ह्या पुरुषवाचक सर्वनामासोबत. ह्याचा संबंध फक्त ह्याच्यासोबत आहे. म्हणजेच त्यांना काय म्हणणार तुम्ही, इन्फिनिटिव्ह. जेव्हा दिलेल्या वाक्यातील मूळ क्रियापद सोडून आलेल्या क्रियापदापूर्वी तुम्हाला टू लावले जाते, तेव्हा त्यास इन्फिनिटिव्ह. ओके, ठीक आहे, हे क्लिअर झालं. नंतर आता इकडे येऊ, जर्न. जेव्हा आयएनजी प्रत्यय लावलेले क्रियापदाचे रूप क्रियापद हे नाम म्हणून वापरले जाते. बघ, हे जेव्हा तुम्ही इथं आयएनजी, क्रियापदाला आयएनजी लावलंय, मग हे काय झालं, तुमचं नाम. म्हणजेच क्रियापदाचं काय हे, म्हणजे क्रियापदाचे रूप हे काय, नाम म्हणून वापरलं जाते, आणि त्याला जर्ंड म्हणतात. आणि जर्ंडला मराठीमध्ये धातू साधित नाम, काय, धातू साधित ना असे म्हणतात. त्याला तुम्ही वर्बल नाउन पण म्हणू शकता, हे लक्षात घ्या. आता ह्याच्या वाक्यरचना पाहू आपण. वाक्यरचना खूप छान आहे. बघा, पहिली वाक्यरचना तुम्हाला सांगितलेली. आता ह्याच्यानंतरच्या वाक्यरचना लिहून घ्या, सराव करा, मग तुमच्या लक्षात येऊन जाईल. बघा, आय लाईक बीइंग विथ चिल्ड्रन. चिल्ड्रन. आता ही तुमची वाक्यरचना आहे, पेपरमध्ये आलं असेल तर मग तुम्हाला काय करायचंय, ह्याचं तुम्हाला काय सांगितलं जाईल पेपरमध्ये, की इन्फिनिटिव्ह करा म्हणून, राईट. मग तुम्हाला काय करायचंय, की आयएनजी असलेला भाग कुठला आहे, तो बघायचा. आता बी ला आयएनजी लागलेलं आहे, मग ह्याच्या पूर्वी तुम्हाला टू, नंतर आयएनजी लिहून फक्त बी, आणि राहिलेलं वाक्य आहे तसंच तुम्हाला लिहायचंय.
ओके, क्लिअर. त्याच्यानंतर पहा, आता इन्फिनिटीचं घेतो. ही लाईक्स टू रीड, आणि तुम्हाला पेपरला सांगितलं जाईल की जरेंट करा. काय पेपरला सांगितलं जाईल? काय जरेंट करा. मग हे क्रियापद, सॉरी, हे सर्वनाम आहे तसंच घ्यायचंय, लाईक्स आहे तसंच घ्यायचंय. हा टू निघून जाईल, त्याच्याऐवजी काय, जो क्रियापद आहे मूळ रूपाला आयएनजी लावायचं. इथं का होईल? आयएनजी निघून जाईल, फक्त काय होईल, जो क्रियापद आहे दुसरा त्याच्यापूर्वी तुम्हाला टू लावायचे, आणि टू नंतर काय तुम्हाला घ्यायचंय, क्रियापदाचं मूळ रूप. पहा, आता काही वाक्यरचना कशा असतात की ह्या नियमामध्ये बसत नाहीत, मग तशी वाक्यरचना बघू आपण, मग तुमच्या लक्षात येऊन जाईल. ओव्हरटेकिंग a world record was a mere formality. ही वाक्यरचना. आता याच्यामध्ये काय झाले, क्रियापदाचं रूप म्हणजे क्रियापदाचं आयएनजीचं रूप हे सुरुवातीलाच आलंय. मग आता काय करणार? मग त्यासाठी एकच पर्याय, काय, आयएनजी काढायचं आणि सुरुवातीला टू, ओव्हरटेक, काय, टू ओव्हरटेक, आणि बाकीचं वाक्य आहे तसं आहे तसं, काही चेंजेस करायचे नाही. काय, फक्त काय करायचं तुम्हाला, इथला आयएनजी काढून ओव्हरटेक व्यवस्थित लिहायचं. कारण की काय असतं की आयएनजी लावताना तुम्हाला काय, सिंगल ई, शेवटचा ई काढावा लागतो, सिंगल ई. आता बघा इथं टेक आहे शेवटी, मग इथं ई निघून जाईल, त्याऐवजी फक्त तुम्हाला काय करायचंय, आयएनजी. आणि डबल ई असेल तर काय होईल, डायरेक्टली तुम्हाला आयएनजी लावायचं. फक्त हा नियम काय, सिंगल ई साठीच अप्लाय होतो. हे आलं लक्षात तुमच्या? सुरुवातीला आयएनजी आले, पण हे तुमच्या नियमात बसत नाही, मी जसं मागाशी सांगितल्याप्रमाणे. आता दुसरं एक वाक्य पाहू, मग तुमच्या लक्षात येऊन जाईल. हे आलं तुमच्या लक्षात? हे लिहून घ्या, ईचा नियम. Food is the most essential factor in building and maintaining health. मेंटेनिंग हेल्थ. आता ही वाक्यरचना तुम्ही कशी बनवणार? पहा, ह्याच्यामध्ये काय, जो मी आधी नियम सांगितलं तसं नाहीये, फक्त याच्यामध्ये बघायचं की आयएनजी कुठं आहे. तर आयएनजी ह्याच्यामध्ये पहा, इथं आहे, मेंटेनिंगला आहे आणि बिल्डिंगला आहे. क्लिअर. वाक्य बघा, आहे असं, फूड इज द मोस्ट essential factor to build and to maintain health. आता इथं बघा, फूड इज द मोस्ट एसेन्शियल फॅक्टर टू बिल्ड अँड मेंटेन. इथं तुम्ही हा टू घेतला तरी नाही घेतलं तरी चालेल, कारण की तुम्ही इथे टू ऑलरेडी घेतलेले, पण इथे घ्या, नाही घेतलं तरी चालेल, घेतलं तरी चालेल. फूड इज द मोस्ट एसेन्शियल फॅक्टर टू बिल्ड अँड मेंटेन हेल्थ. टू बिल्ड अँड टू मेंटेन हेल्थ असंही चालेल, काही प्रॉब्लेम नाही. याचा फक्त तुमचा इन निघून जाईल. बघा, तुम्हाला ज्या वाक्यरचना सांगितल्यात मी, चार पाच प्रकारच्या, त्या खूप महत्वाच्या आहेत. अशा प्रकारच्या तुम्हाला वाक्यरचना पेपरमध्ये विचारल्या जातील आणि तुम्हाला अशा पद्धतीने त्याच वाक्यरचना सोडवायच्या आहेत. जर तुम्ही शेवटपर्यंत हे लेक्चर पाहत आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा
आणि जर हे लेक्चर जर तुम्हाला खूप महत्वाचं वाटत असेल किंवा जर ही माहिती खूप महत्वाची वाटत असेल तर तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये हे लेक्चर तुम्ही शेअर करा आणि पुढील सेशनमध्ये आपण असंच एखादा कन्सेप्ट घेऊन येऊ. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.